श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड्स, वेलकम टू राणेज क्रोशे. आज मी तुमच्यासाठी फ्लावर वेणी घेऊन आली आहे. ती विथ पल आहे आणि त्याच्यासाठी मी ही 4 प्लायची वूल डबल वापरलेली आहे. हा एक बॉल आणि अजून एक आहे. 0.9 mm ची मी सुई वापरली आहे आणि त्याच्यासाठी अजून एक 3 mm ची मी सुई वापरली आहे. या दोन्ही सुया मला लागणार आहेत. त्या कशा लागणार आहेत ते मी तुम्हाला पुढे करताना सांगते. आज फ्लावर वेणी आहे, त्याच्यामुळे आपण ह्या पिंक कलरची फ्लावर्स बनवत आहोत. ते कशी बनवायची तर आता आपण सुरू करूया. हे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे 2 वूलचे धागे घेतलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला एक गाठ बांधतो त्याप्रमाणे गाठ बांधून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक चेन घालूया. मग धागा आहे हा खेचून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक पफ स्टिच करायची आहे. ज्याच्यात त्याच्यातूनच धागा काढायचा, परत करायचंय, परत त्यातनंच काढायचं आणि परत त्यातनंच करून 3 वेळा करून हा आपण एक आता सिंगल स्टिच घालायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जो डबल वेणीचा प्रकार डबल चेनचा प्रकार दाखवला आहे तो आपण सुरुवातीला करूया. त्याच्यासाठी एक चेन घालते आणि हा जो दोरा आहे ह्याच्यावरनं काढायचा. अशा आपल्याला 30 चेन करून घ्यायचे. मी या पूर्ण करून घेते. हे बघा, मी 30 साखळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आता पुढे आपण फ्लावर करायला चालू करूया. पण हा जो धागा आहे हा तोडायचा नाहीये. हा असंच ठेवा. नंतर पुढे दाखवते काय करायचंय ते. तर पहिला आपल्याला 6 साखळ्या घालायच्या आहेत. 4, 5 आणि 6. या 6 साखळ्या घातल्यानंतर आपल्याला एक डबल क्रोशा घालायचा आहे. तो पण 1, 2, 3 आणि 4. 2 साखळ्या सोडून द्यायच्यात खालच्या आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशा घालायचा आहे, खांब घालायचा आहे. परत एकदा दाखवते. या आपण 6 साखळ्या घातल्या, त्याच्यातनं परत एक डबल क्रोशा या चौथ्या चेनमध्ये घालायचा आहे. थोडा खेचून घ्यायचा आहे, ज्यामुळे थोडा लॉंग होईल. आणि आता आपल्याला फुलं करायला सुरुवात करायची. कशी करायची ती ह्याच्यामध्येच घालायची आहेत. त्याच्यामुळे बघा, 2 चेन, या जी गॅप आपण बनवली त्याच गॅपमध्ये 2 खांब म्हणजे 2 डिसी, डबल क्रोशिया, परत 2 चेन आणि ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशिया. हे आपलं एक पेटल तयार झालंय. आता आपण परत सेम करायचंय. 2 चेन, एक डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया, 2 चेन आणि परत त्याच गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया घालायचा आहे. 2 चेन, एक डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया,
2 चेन आणि आता बघा इथे आपल्याला सिंगल क्रोशे, परत 2 चेन, 2 डबल क्रोशे, वूल टाईट करायची नाहीये, थोडीशी लूजच ठेवायची आहे. सिंगल क्रोशे, परत बघा 2 चेन, 2 डबल क्रोशे आणि 2 चेन आणि हा एक सिंगल क्रोशे. किती झालेत? 5 झालेत. आपण 6वा करूया. जर गॅप नसेल राहिली तर थोडंसं सरकवून घ्या आणि मग करा एक डबल क्रोशे, अजून एक आणि 2 चेन आणि हा इथे एंडला सिंगल अशी सिंगल क्रोशे. आता पुढे बघा इथे आपलं एक फ्लावर तयार झालंय. ही त्याची एंडची वेणी आहे आणि आता आपल्याला इथे पुढे पुढे करत जायचंय. सेम प्रोसिजर 1 2 3 4 5 आणि 6. परत 6 साखळ्या घातल्या. चौथ्या ह्याच्यामध्ये डबल क्रोशा तो पण खेचून घालायचा आहे. ओके, परत हे गॅप तयार झाली. तर सेम प्रोसिजर कंटिन्यू करायचं आहे. 2 चेन, 2 डबल क्रोशा, परत 2 चेन आणि ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशा. परत बघा 2 चेन, 2 डबल क्रोशा, परत 2 चेन, एक सिंगल क्रोशा. आता हे तिसरं पेटल आहे. 2 चेन आणि इथे एका साईडच्या आपल्या 3 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता या साईडला वळायचं आहे. 2 चेन, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 4 पाकळ्या झालेल्या आहेत. आता या 5 तयार झाल्यात. आता 6वी घालूया. 6 पाकळ्यांचे एक फूल तयार करायचे आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेळाने पर्ल इन्सर्ट करायचे. ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जर कोणाला पर्ल नको असेल आणि अशीच फक्त फ्लावर्स हवी असतील तर तेही तुम्ही करून घालू शकता. हे बघा 6 पाकळ्यांची फ्लावर्स तयार झाली. मी थोडी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. हे बघा मी 6 फुलं करून घेतलेली आहेत. आता मी अजून एक 7वं फूल शेवटचं करते आहे. तुम्हाला पण परत दाखवते. 6 चेन तर मी घातलेल्या आहेत. त्याच्या 4थ्या चेन मध्ये खेचून डबल क्रोशा घालायचा आहे. परत 2 चेन,
2 DC, 2 चेन, सिंगल क्रोशिया. असं करत आपण 6 पेटल्स करायचे आहेत. हा इथे 7 फ्लॉवर्स आल्यानंतर एंड झालेला आहे. आता ह्याच्या पुढे हा थ्रेड कट नाही करायचा आहे. एक चेन घालून आपण हा सोडून देऊया. पुढे आपण हा कंटिन्यू करणार आहोत. आता आपण हा जो इथे सोडलेला थ्रेड आहे तो वापरायचा आहे. आता कसं करायचं ते बघा. इथे आपल्याला ह्या ज्या 2 चेन आपण सोडल्या होत्या सुरुवातीला त्याच्या एका चेन मध्ये घालून आपल्याला एक चेन घालायची आहे. त्याच्यानंतर इथे बघायचं आपण हे किती अंतर आहे त्याप्रमाणे आपल्याला चेन घालायचे आहे. मागे बघा किती अंतर आहे त्याप्रमाणे चेन घालायचे आहे. मी अजून एक घालते आणि ह्या 2 मी एकूण 3 झाल्या. 3 झाल्यावर इथे स्टॉप होत आहे. त्याप्रमाणे आपण हा दोरा खिचून घ्यायचा आहे. आणि आता आपण एक मणी इन्सर्ट करूया. हा मी 12 mm चा घेतलेला आहे. तो कसा इन्सर्ट करायचा ते बघा. ह्याच्या होलमधनं मी छोट्या सुईची 0.9 mm ची सुई घेतलेली आहे. त्यातनं हा इन्सर्ट करून थ्रेड खेचला आहे. आता याला टाईट करायचं आहे आणि वरती एक सिंगल क्रोशा घालायचा आहे. ओके. आता जे आपण मध्ये इथे 4 घातल्यानंतर हे 2 सोडलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला आता 1 घालून झालाय. अजून 2 घालूया आणि इथे मध्ये जॉईन करायचे आहे. हे आपण का केलं तर आता ह्याच्यातनं 12 mm मोठा आहे म्हणून मी आधीच होल मोठा करायला सांगितलं होतं. ह्यातनं बाहेर परत एकदा करूया. इथे पोचायला आता 3 साखळ्या लागतात हे कळलेलं आहे. 1 2 3 या बघा इथपर्यंत 3 आल्या. त्याच्यानंतर याला थोडा खेचायचे. 12 mm चा बीड ह्याच्यामध्ये सुई घालायची आहे आणि त्यातनं ही ह्याच्यातनं पकडून खिचून घ्यायचं आहे. मग सुई चेंज करा, परत घाला आणि टाईट मध्ये एक सिंगल क्रोशा परत 1 2 ऑलरेडी 1 घातला होता आणि हे सगळे सरळ राहत आहेत ना हे बघा. कोणालाही उलट फुल करू नका. आधी आपण जॉईन करताना एक चेन घातली होती. त्याच्यानंतर 2 हे 3 चेन आणि त्याच्यानंतर ह्याच्या गॅप मध्ये 2 चेनची जी गॅप होती 6 त्यातले आपण 4च घेतले होते. त्याच्यात जॉईन केलाय. परत 3 चेन त्याच्यानंतर परत ह्याच्यात सुई घालायची आहे. यातनं खिचून बाहेर काढायचंय.
एक सिंगल क्रोशिया घालायचा आहे, परत 3 चेन आणि या फ्लावरच्या मागच्या साईडच्या जो चेन उरलेल्या होत्या त्याच्यात एक सिंगल क्रोशिया घालायचा आहे. परत 3 चेन. आता हे मी पूर्ण करून घेते. त्याच्या आधी तुम्हाला ह्याच्यात घालून दाखवते. हे फक्त याला असं करून ह्याच्यात घुसवायचे. हे बघ मी पूर्ण करून दाखवते. हे बघा आता मी सगळ्या फ्लावर मध्ये पर्ल इन्सर्ट केलेले आहेत. आता ह्याचा एंड कसा करायचा तो दाखवते. इथे जे शेवटला 3 घातलेत ते कुठल्या तरी एका शेवटच्या पेटलच्या स्टिच मध्ये आपण त्याच्यामध्ये एक मुकाखांब घालून घेऊया. आता आपल्याला हा थ्रेड कंटिन्यू नाही करायचा आहे, हा कंटिन्यू करायचा आहे जो आपण आधी इथे सोडला होता. तर आता आपण शेवटची लाईन कशी करायची ती दाखवते. हा इथे शेवटला फ्लावरचा कट केला होता आणि आता ह्याला पण ह्याच्यामध्येच घ्यायचं आहे आणि दोघांमध्ये एकच चेन घालायची आहे. म्हणजे हा लॉक झाला आणि ह्याला थोडं खेचून घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला जसे हे 30 घातले होते डबल चेन त्याप्रमाणे आता हे या साईडनेही करून घ्यायचं आहे. त्याच्यावर टर्न करायचं आहे. एक हे 30 झालेले आहेत. आता आपण जो सुरुवातीला हा पफ केलाय त्याप्रमाणे दोन्ही वूल एकत्र घेऊन आपण एक पफ करूया. त्याच्यासाठी एक नॉर्मल चेन घाला, खेचा, परत ट्विस्ट त्याच चेन मध्ये घालायचं आहे, खेचायचं आहे, परत त्याच्यात घालूनच खेचायचं आहे, परत त्याच्यातच घाला, परत खेचून घ्या आणि मग सिंगल एससी आणि एक साखळी घालून आपण हे कट करूया. ते शेवटचे आहेत हे तुम्हाला कसंही लपवू शकता किंवा या साईडने इथे कटही करू शकता. पण लपवण्यासाठी आता या फर्स्ट चेन मधनं काढून यांना याच्याच पफ मधनं थोडंसं खेचायचं आहे. हे दोन्ही आहेत. आता यांना तुम्ही कट करू शकता. म्हणजे हे लॉक झाले आता इथे. त्याप्रमाणे आपण शेवटचं पण हे इथे लॉकिंग करून देऊया. जी पहिली चेन होती त्यातनच यांना खेचायचं आहे. एक होणार दुसरा पण आणि आता ह्यांना आपण कट करूया. ही बघा 3D क्रोशाची वेणी
फ्लावरची वेणी पर्ल सकट रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. आणि वेणी कशी वाटली, आवडली का तुम्हाला तेही मला सांगा. अजून काही नवीन वेण्या बघायच्या असतील तर त्याही मला सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.